नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 19 मेचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता इथे आजच्या भागामध्ये आता निंबाळकरांच्या घरात आनंदीचा गृहप्रवेश झालेला असतो. तेव्हा युगंधरची आई म्हणू लागते, चला आता निंबाळकरांची सून घरात आली, तुम्हा सगळ्यांना जाण्यास काही हरकत नाही, तुम्ही सगळेच जा आता तुमच्या तुमच्या घरी. त्याच वेळेस आता लगेच ज्या बायका जमा झालेल्या असतात ना, त्या लगेच आता एकमेकींना म्हणू लागतात, हो आता आनंदी या घरात सून म्हणून आली आणि मालक साहेब स्त्रीचा कधीही अपमान करत नाही, ते नक्कीच आनंदीला स्वीकारतील आणि सुखात ठेवतील, त्यामुळे आता तर टेन्शनच मिटलं. चला आता आपण सगळ्याजणी जाऊया. आता सगळ्या बायका तिकडनं निघालेल्या असतात. तेव्हा लगेच आता युगंधरचे बाबा म्हणू लागतात, चला आता आपणही रूममध्ये जाऊ, पोरी तू जा आता आतमध्ये. आता आनंदी मात्र तिथेच हॉलमध्ये एका जागेवरती उभी असते. सगळे घरातले आतमध्ये निघून जातात. नोकर चाकर जे असतात तेही आपापल्या कामाला सुरुवात करतात. पण आनंदी मात्र त्याच ठिकाणी एका जागेवरती उभी असते. आता मात्र तिला शलाका अशी ओढत या निंबाळकरांच्या घरात घेऊन आली आणि त्यानंतर घरात येतात शिल्पाताईने ओरडून आनंदीला सांगितलेलं असतं, तुझी लायकी नाहीये निंबाळकरांची सून होण्याची. अगं राजवाड्याची घराण्याची सून होण्याचं बघते तू स्वप्न, अगं पण उकिरडात राहण्याची लायकी तुझी. आता शिल्पाताईचं हे सगळं बोलणं आनंदीच्या डोक्यात सारखं फिरत असतं. आनंदीला खूप वाईट वाटतं. आता आनंदी लगेच पुढे चालू लागते. त्याच वेळेस आता शिल्पाताईने रागाच्या भरात टेबलवरचे जे काच ग्लास फुटलेले असतात ना, ते खाली पडलेले असतात. आता मात्र लगेच आनंदीचा पाय त्या काचावरती पडतो. आता आनंदीला दिसत नसतं, त्यामुळे आता आनंदी त्या काचावरनं चालू लागते. आनंदीच्या संपूर्ण पायात आता काचा घुसलेले असतात. आता पायातनं रक्त निघू लागतं. आनंदीच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं. आई ग, कोणी आहे का इकडे? आनंदी आता धडपडू लागते. तिथेच आता सोप्याजवळ जाऊन खाली पडते. पण आता तिथे कोणीच नसतं. आनंदीच्या पायातनं रक्त निघत असतं. तसंच आता रक्ताचे पावलं उठत आनंदी पुढे पुढे चापतच चाललेली असते, कारण हवेलीतल्या घराची तिला माहिती नसते ना. त्याच वेळेस आता तिकडे मालक साहेब येतात. आता मात्र अशी रक्ताची पावलं बघताच मालक साहेबांना धक्का बसतो. मालक साहेबांचं लक्ष आनंदीकडे जातं. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी तू ठीक आहेस ना? आनंदी तुला काही झालंय नाही ना? काय झालंय आनंदी हे सगळं? आता मात्र लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही आलात, बरं झालं. मालक साहेब मला खूप भीती वाटते हो, मला इकडनं घेऊन चला ना मालक साहेब प्लीज. पण मात्र मालक साहेब आनंदीला शांत करतात. आनंदी शांत हो, हे बघ मी तुला घेऊन जाणार आहे, पण मला जरा वेळ दे, मला ना आत्ता तुझ्याबरोबर बोलता येणार नाही, मी आलोच. तेवढा आलं काय लगेच मालक साहेब आता सुनीता आणि राजाराम भाऊंना आवाज देतात, म्हणजे त्यांच्या घरातले नोकर असतात. आता सुनीताताई आणि राजाराम भाऊ येतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई आनंदीला आतमध्ये घेऊन जा आणि तिच्या पायाला जखम झाली ती बघून घ्या बरं, त्यावरती मलमपट्टी करा. आणि तुम्ही राजाराम भाऊ ही सगळी साफसफाई करून घ्या. किती काचा पडल्यात घरात, आनंदीला दुखापत झाली, पटकन साफसफाई झालीच पाहिजे. आता मात्र लगेच राजाराम भाऊ म्हणू लागतात, ठीक आहे मालक साहेब. आता मालक साहेब तातडीने शिल्पाताईच्या रूमकडे निघालेले असतात. तर इकडे सुनीताताई आता आनंदीला वरती रूममध्ये घेऊन येतात आणि सोफ्यावरती बसवतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, सुनीताताई ही आमची रूम आहे का? नाही म्हणजे मालक साहेबांची आणि माझी, सांगा ना. आता सुनीताताई म्हणू लागतात, नाही हो आनंदीताई, नाही ही मालक साहेबांची रूम नाही आहे, ही तर गेस्ट रूम आहे, म्हणजे पाहुण्यांसाठी असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो मला या रूममध्ये ठेवलं आहे का? पाहुण्यांसाठी असते ही? तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागते, हो तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. तेवढ्यात आता सुनीताताईचं लक्ष आनंदीच्या पायांकडे जातं. सगळ्या पायातनं रक्त निघत असतं आणि सगळीकडे पावलंही वटलेले असतात. तेव्हा लगेच सुनीता म्हणू लागते, आनंदीताई अहो तुमच्या पायाला किती लागलं आहे, मी ना पटकन ना ड्रेसिंगचा डब्बा घेऊन येते, आपण मलमपट्टी करूया, नाहीतर मालक साहेब मला ओरडतील. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, ताई अहो नको, तुम्ही माझ्या पायाला हात लावलेलं मला नाही चालणार, नको राहू द्या. अहो बरं होईल, लहानपणापासून मला दिसत नाही, मी अशीच धडपडत असते, मला सवय आहे हो. त्यावर लगेच आता सुनीताताईला काही माहीत नसतं, आनंदीला दिसत नाही.
तेव्हा सुनीता म्हणू लागते, नाही नाही नाही, मालक साहेबांना जर कळालं तुम्हाला लागलं आणि मी त्यावरती मलमपट्टी केली नाही तर ते मला ओरडतील. मी आलेचा. असे म्हणतात सुनीता पटकन आत्ता ड्रेसिंग बॉक्स घेऊन येते आणि आनंदीच्या पायाला मलमपट्टी करू लागते. तर इकडे मालक साहेब धावतच आता आपल्या शिल्पाताईच्या रूममध्ये आलेले असतात. शिल्पाताईच्या रूममध्ये सर्वत्र अंधार असतो. शिल्पाताई अंधारात खुर्चीवरती बसलेली असते. तेव्हा त्या रूममध्ये येताच मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, शिल्पाताई कुठे आहेस तू? पण शिल्पाताई एक नाही दोन नाही गप्प. त्यावर लगेच मालक साहेब लाईट ऑन करणार. तेच शिल्पाताई म्हणू लागते, थांब युगंधर, लाईट चालू करू नको, राहू दे अंधारातच. अरे उजेडाची भीती वाटते आज मला. अरे ज्या निंबाळकरांच्या घराण्याचा उजेड 10 गावांना पडतो ना, त्याच घरात आज अंधार का असं केलंस तू? अरे ज्या उंबरठ्यावरती समिधा आणि तुझ्या लग्नाच्या अक्षदा पडल्या त्याच उंबरठ्यात तू दुसऱ्याला मापटे ओलांडून आणण्याची हिंमत केलीच कशी? एकदाही तुझ्या डोक्यात विचार आला नाही? असा प्रश्न आता शिल्पाताईने मालक साहेबांसमोर उभे केलेला असतो. आता मात्र मालक साहेब आपल्या बहिणीकडे बघू लागतात. बोल युगंधर, ही अशी चूक का केलीस तू? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई तुझं म्हणणं चुकीचं नाही आहे ग, चूक झाली, पण हे सगळं का केलं शिल्पाताई तुला माहिती? आपल्या निंबाळकर घराण्याचा मान, प्रतिष्ठा, धंदा, फॅक्टरी आणि समिधाचं स्वप्न हे सगळं टिकून राहण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी जर आनंदीबरोबर लग्न केलं नसतं तर सगळ्या कामगारांनी संप पुकारला असता, फॅक्टरीवरती स्ट्राईक टाकली असती, आपला कारखाना बंद पडला असता आणि मग निंबाळकर घराण्याचं नाव धुळीस मिळालं असतं, सगळं उद्ध्वस्त झालं असतं. आणि ही फॅक्टरी, हे सगळं जे मी विश्व उभं केलं आहे ना, ते माझ्या समिधाचं स्वप्न आहे. हे सगळं मोडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. मग ताई, तुला जरी हा निर्णय चुकीचा वाटत असला ना, तरी माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. हे परिस्थितीमुळे केलं आहे. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, बास, बिझनेस, धंदा हे एक वेळ बंद पडलं असतं ना तरी चाललं असतं, पण निदान आपण ताटमानेने जगू तरी शकलो असतो. पण त्या पोरीशी लगीन करून तू मोठी चूक केली. तू निंबाळकर घराण्याचा वारस आहे, सौदागर नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्या पोरीचा हात धरताने, तिच्याशी लग्न करताने तुला समिधाचा चेहरा आठवला नाही? अरे समिधावरती किती प्रेम होतं तुझं. अरे त्या पोरीशी लगीन करून तू समिधाच्या अस्तित्वावरती प्रश्न उठवला गेलाय, एवढं लक्षात ठेव. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आठवलं ना ताई, मला प्रत्येक वेळेस समिधाचा चेहरा आठवला. अगं तिचं हे विश्व उभी करण्याचं स्वप्न, ही जिद्द, हा कारखाना, हे सगळं तिच्या मनापासून आहे. आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस झटलोय. आणि म्हणूनच मला माझ्या समिधाचं स्वप्न तुटू द्यायचं नव्हतं. आणि म्हणूनच हा निर्णय घेतला. परिस्थितीशी सामना करावा लागला ग. खरंच परिस्थितीमुळे मला हा निर्णय घेणं भाग होतं. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, बास, परिस्थिती माणसाला वाकवू शकते पण विकत घेऊ शकत नाही. आणि तू विकला गेलाय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात फक्त समिधाचाच हक्क आहे. तिचाच वावर असणार आणि तिचंच राज्य असणार. ती जी पोरगी आणली ना लग्न करून घरात, ती तुझ्या निर्णयाची एक चूक म्हणून आपल्या निंबाळकर घराण्याच्या एका कोपऱ्यात सडत राहील, एवढं लक्षात ठेव. तिला या घरात सून म्हणून कधीही दर्जा भेटणार नाही. या घराण्याची सून होण्याची तिची लायकी नाही आणि ते मी होऊ देणार नाही. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ शिल्पाताई, तुझं म्हणणं मला पटतंय, पण मला जरा वेळ दे. मी सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न करेल. आता सगळं शांत होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे थोडा वेळ दे, मी सगळं काही ठीक करेल. असे म्हणताच मालक साहेब निघालेले असतात. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, थांब, तू सावरशील की नाही हे मला माहिती नाही, पण मी मात्र नक्कीच प्रयत्न करणार. हे घर फक्त माझ्या समिधाचं आहे. तुझ्या आयुष्यात समिधाशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही. त्यामुळे ती पोरगी जी घरात सून म्हणून आली ना, ती आपल्या घराला लागलेला एक कलंक आहे. तिला वाटत असेल सून म्हणून ती या घरात मिरवेल, नांदेल, पण तसं होणार नाही. लवकरात लवकर या निंबाळकरांच्या घराण्यातला हा कलंक कसा पुसून टाकायचा ना, याची तयारी मी करणार. आणि तो कलंक मी पुसून टाकणार. तुला के जे करायचे ते कर. आता मात्र मालक साहेब म्हणू लागतात, ताई तू काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल. मालक साहेब तिकडनं बाहेर निघून जातात. तर इकडे आता आबांच्या घरी आरतीताईचं धुणं वाळवण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात आता ही शलाका तिकडे आलेली असते. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, मग
काय चालू आहे आबा जाधवांच्या नातीचं? त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, मॅडम अजून तुमचं पोट भरलं नाही आहे का? कशाला आलाय तुम्ही इकडे? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, अगं तुझ्या बहिणीचं आनंदीचं तिकडं कसल्या क्वालिटीत धूमधडाक्यात स्वागत झालंय ना, तेच सांगायला आले. तुम्हाला काही ठाऊक नाही ना, म्हणून आले मी. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, बास शलाका मॅडम, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. तुम्ही किती खोटारडे आहात ना हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे माझी बहीण कशी आहे हे मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचंच नाही आहे. तुम्ही जाऊ शकता. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागतं, ठीक आहे, तुला नाही ऐकून घ्यायचं ना, नको घेऊ. अगं पण निंबाळकरांच्या घराण्यात तुझ्या आनंदीची काय दुर्दशा झाली ना, हे ऐकल्यानंतर मात्र तुझे डोळे फुटतील, तुला मोठा धक्का बसेल. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही? माझी बहीण तिकडे सुखातच असेल. त्यावर शलाका म्हणू लागते, हो अगं फसला गेला तुम्ही. ते मालक साहेब, अगं त्याच्या धंद्यासाठी फॅक्टरीसाठी त्याने तुमचा उपयोग करून घेतला आहे. त्याची फॅक्टरी बंद पडू नये म्हणून त्याने आनंदीचा हात धरला, लगीन केलं आणि आनंदीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अगं लगीन करून त्याने आनंदीला हवेलीत नेलंच नाही, तुम्हाला ठावच नाही. आनंदीला त्याने फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसमध्ये सडायला ठेवलं होतं. तुझी आनंदी रात्रभर तिकडे एकटीच सडत पडली, पावसात ते बी. त्यावर लगेच आरतीला धक्का बसतोय, शलाका मॅडम हे सगळं काय सांगताय? त्यावर शलाका म्हणू लागते, खरं तेच सांगायले. तुमच्यापर्यंत ते निंबाळकरांचे लोक हे सगळं पोचू देणार नाही. ती मोठी माणसं ना, हे सगळं तुमच्यापर्यंत पोचणार नाही म्हणून मी आले. मग तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही ते तू बघ. पण मी खरं सांगते या, नाही म्हणजे आत्ता झालाय गृहप्रवेश तुझ्या बहिणीचा त्या घरात, पण मात्र एखाद्या भिकाऱ्यासारखी हालत आहे तिची, सडत पडली असेल एखाद्या कोपऱ्यात. आणि तो युगंधर त्याने फक्त स्वतःचा फायदा करून घेतला. शी, मला ना हे सगळं ऐकवत नाही आहे, बघवत नाही आहे. पण आरती, तुम्ही एक काम करा, तुमच्या आनंदीला जाऊन भेटा. मग तिला काय तकलीफ आहे, किती वेदना आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. माझं बोलणं जर खोटं वाटत असेल तर नका जाऊ, पण जर थोडं जरी सत्य वाटत असेल ना, तर एकदा तुमच्या आनंदीला बघून या डोळ्याने, मग खरं काय ते कळेल. आणि मग शलाका कशी खरी की खोटी हे तुमच्या समोर येईल, चालेल? असे म्हणत आता शलाका तिकडनं निघून जाते. आरतीला मोठा धक्का बसतो. शलाका मॅडमने जे सांगितलंय त्यातला एक शब्द जरी खरा असेल तर, नाही 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 नाही, असं होणं शक्य नाही आहे. असं जर असेल तर जिवंतपणे मरत यातना भोगण्यासारख्या आनंदीला यातना होत असतील. नाही, माझ्या आनंदीला एवढ्या दुःखात आम्ही नाही बघू शकत. आनंदी, असे म्हणत आरतीताईला मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे शिल्पाताई आता समिधाच्या रूममध्ये आलेली असते. आता समिधाचा फोटो ती हातात घेते आणि म्हणू लागते, तू या घरात फक्त वहिनी म्हणून नाही, तर या घरात एक माझी खास मैत्रीण म्हणून होती. आपल्या दोघींमधली जी मैत्री होती ना, ती खूप अफाट होती. पण समिधा, आज तुझी जागा घेण्यासाठी ती पोरगी आगाराचा उंबरठा ओलांडून आतमध्ये आली. पण समिधा, तिने युगंधरशी लग्न करून मोठी चूक केली. अगं मला तिच्याकडे बघवत नाहीये, मरण यातना होताय जिवंतपणे. पण समिधा, मी तुला शब्द देते, मी तिला या घरात तुझा हक्क कधीच मिळू देणार नाही. ती भिकारडी पोरगी आणि या घरात तुझी जागा घेण्याचं स्वप्न बघते, ते मी होऊ देणार नाही. समिधा, आता फक्त प्रश्न माझ्या भावाचा नाही, तर आपल्या मैत्रीचा आहे, आपल्या नात्याचा आहे. तू आजवर या घरासाठी काय काय केलं आहे हे सगळं मला माहिती. आणि तू माझी खास मैत्रीण होती. आणि याच नात्यासाठी मी आता मोठं पाऊल उचलणार आहे. कारण जर भावाचं पाऊल चुकीचं वाकडं पडलं ना, तर बहिणीलाच सावरावं लागतं. आणि आता त्या भिकारड्या पोरीला मी तिची जागा दाखवणार, तिची लायकी दाखवणार. बघ समिधा, तुला माझा शब्द आहे. असे म्हणताच आता शिल्पाताई तिकडनं खाली येते. तर आता इकडे सुनीताताई गेस्ट रूममध्ये आनंदीच्या पायाला मलमपट्टी करत असतात. आनंदीताई, आता तुम्हाला बरं वाटेल हा. त्याच वेळेस आता खाली शिल्पाताई हॉलमध्ये येते. आता सगळीकडे रक्ताची पावलं वटलेली बघताच शिल्पाताई भडकते आणि जोरजोरात ओरडू लागते, ए सुनीता, कोमल, कुठे कलमडलात? लवकरात लवकर या. त्याच वेळेस आता सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, मला ना मालकीनबाई बोलवतात, मी जाऊन येते. आता मात्र सुनीता, कोमल सगळेजण धावत आलेले असतात. तेव्हा लगेच शिल्पाताई म्हणू लागते, ए कोणी केली ही घाण? कोणी केली?
कुणाची एवढी हिंमत निंबाळकरांच्या घरात घाण करायची? लवकरात लवकर सांगा. त्यावर सुनीता म्हणू लागते, ते शिल्पाताई, अहो आनंदीताईंच्या पायाला जखम झाली होती ना, म्हणून ते रक्ताचे पावलं उठले. पण काळजी करू नका, मी लगेच साफ करून घेत्या. सुनीता पटकन बादलीभर पाणी आणि एक कापड घेऊन येते आणि ती पावलं पुसायला सुरुवात करते. त्याच वेळेस शिल्पाताई आता आपल्या हातात जी काठी असते ना, ती आता सुनीताच्या अशी गळ्याला लावते. ए, ही घाण त्या भिकारड्या पोरीची आहे ना, मग तू का पुसते? ज्याची घाण त्यानेच पुसायची. चल तिला घेऊन ये. कुठे बसली ती? कुठल्या कोपऱ्यात पडली? त्यावर लगेच सुनीता म्हणू लागते, गेस्ट रूममध्ये बसल्या त्या, त्यांच्या पायाला बरं वाटत नाहीये. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, काय अगं हिची स्टोर रूममध्ये राहण्याची लायकी नाही आणि ती गेस्ट रूममध्ये गेली. स्वतःला काय महाराणी समजते? जा तिला घेऊन ये, ओढत घेऊन ये लवकर. आता सुनीताताई पटकन आनंदीकडे येते. आनंदीताई, तुम्हाला शिल्पाताईंनी बोलावलंय, चला पटकन. आता लगेच इथे सुनीताताई आनंदीला घेऊन येते. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणत असते, पाय पुसणं किती बी भारी असलं ना, तरी त्याची जागा उंबरठ्यातच असते, येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय पुसण्यासाठी. आता हिला हिची लायकी कळणार. त्याच वेळेस आता शिल्पाताई आनंदीकडे बघू लागते. ए, चल लवकर ओढत आण तिला, टाईम नाही आहे माझ्याकडे. आता मात्र लगेच आनंदीजवळ येतात शिल्पाताई तिच्या गळ्याला काठी लावते. काय गे, तुझी स्टोर रूममध्ये राहण्याची लायकी नाही आणि तू गेस्ट रूममध्ये राहायला गेली? स्वतःला समजतेस काय तू? या घरची सून, या घरची महाराणी? अगं राजवाड्यात राहण्याचं स्वप्न बंद कर. भिकारडा मिळणार आहे तुझ्या आयुष्यात फक्त. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, चुकलं, माझ्या पायाला लागलं होतं ना, म्हणून हे सगळे व्रण उठले असतील. पण मालकीनबाई, मी सगळं साफ करेल, मला या सगळ्या कामांची सवय आहे, मी लगेच आवरते. त्यावर लगेच शिल्पाताई म्हणू लागते, ए, डोळे खाली या, माझ्यासमोर मान खाली घालून उभी राहायचं, खाली वाक. आता शिल्पाताई लगेच आनंदीची मान अशी खाली वाकवते. एक गोष्ट लक्षात ठेव, गोडी गुलाबीने माझ्याशी बोलायला जाऊ नको. तुला काय वाटलं, तू माझं मन जिंकशील? जमणार नाही. या घरात तुला सूनमधून कधी स्वीकारलं जाणार नाही. तुला तुझी लायकी आता कळेल. चाल पुसून घे सगळं. आता मात्र लगेच आनंदी पटकन ते कापड हातात घेते आणि आता पाण्याने फरची पुसू लागते. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, थांब, सगळ्यात आधी तुझी ही घाण माझ्या पायाला लागली, आधी माझे पाय साफ कर आणि मग बाकीची फरची. आता मात्र लगेच शिल्पाताई आपला पाय आनंदी समोर धरते. आता आनंदी लगेच कापडाने शिल्पाताईचा पाय पुसणार. तर आता मालक साहेब येणार का? पुढे काय होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच कळेल. तर पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, आनंदीला शिल्पाताईने खूप त्रास दिलेला असतो. आता आनंदीला ओढतच ती किचनमध्ये घेऊन येते. ए, आजपासून हे किचन आणि ही नोकर चाकर तुझ्याच रांगेतली असणार. तू यांच्याच रांगेत पडून राहायचं. एका कोपऱ्यात या घराची सून होण्याचं स्वप्न काढून टाकायचं. आता मात्र आनंदी रडू लागते. तर मालक साहेब आनंदीला बोलवतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, आपल्या नात्यात प्रेम कधीच नसेल, पण आदर मात्र नक्की असेल. मला आपल्या वयाचं भान आहे. माझं वय जास्त, तुझं वय कमी. तुझे खेळण्या बागडण्याचे दिवस आहे, त्यामुळे सर्वस्वी निर्णय तुझा असेल. आनंदी, तुला हे नातं आपलं पुढं न्यायचं आहे की सगळं सोडून निघून जायचं आहे, हे तुझ्या हातात असेल. तू निर्णय घे, त्यावरती आपल्या दोघांचं आयुष्य अवलंबून असेल. आता मात्र या सगळ्या कठीण परिस्थितीत आनंदी आता मालक साहेबांबरोबर संसार सुरू करणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.